तुमची बॉडीच तुमचं अनकॉन्शियस माइंड बनतं. शरीराला खऱ्या एक्सपिरियन्सेस आणि इमॅजिन्ड एक्सपिरियन्सेस मधला फरक समजत नाही. तुमचं शरीर तुमच्या फीलिंग्सला बिलीव्ह करत राहतं. 24 तास वर्षातले 365 दिवस तेच बिलीव्ह करत राहतं आणि त्यामुळे तीच रियालिटी तुमच्या समोर येते. म्हणूनच मग चेंज होण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीपेक्षा ग्रेट बनावं लागेल. तुमच्या बॉडी कंडिशनिंगपेक्षा ग्रेट तुम्ही जेव्हा बनाल तेव्हा बदलाल. जेव्हा बॉडी पास्टमध्ये अडकलेली असते तेव्हा ते फॅमिलियर पास्टमध्ये असतात आणि मग प्रिडिक्टेबल फ्युचर सुद्धा तेच बनते. असंच सतत चालू राहिल्यावर अनकॉन्शियस प्रेडिक्टेबल बिहेवियरचं रुटीन आणि मग शेवटी हॅबिट बनते. त्यासाठी त्यांना कॉन्शियसली विचार करण्याची सुद्धा गरज पडत नाही. सगळं काही ऑटोमॅटिक होत जातं. बॉडी आता ऑटो पायलट मोडवरती चालू राहते. आता त्यांची पर्सनल रियालिटीच त्यांची पर्सनॅलिटी बनते.